विश्रामबाग पोलिसांची कारवाई. घरफोडी प्रकरण उघडकीस. 3 अटकेत. रुपये 1.26 लाखांचा मुद्देमाल जप्त. अवघ्या 4 तासात गुन्हा उघड. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या DB पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यात अवघ्या 4 तासात मोठी कामगिरी करत 3 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून चोरीस गेलेला रुपये 1,26,130 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरीस गेलेला माल आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या 2 मोटारसायकली मिळून गुन्हा अत्यंत तातडीने उघडकीस आणण्यात आला. 16 ते 17 जुलै 2025 दरम्यान विश्रामबाग येथील हासनी आश्रम रोडवरील परफेक्ट कंट्रोल सिस्टीम या फॅक्टरीचे कुलूप तोडून चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात कॉपर वायर चोरून नेली होती. फिर्यादी सतीश शिंदे वर्ष 56 यांनी याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गुन्हा CCTNS गुन्हा रजिस्टर नंबर 262/2025 नुसार नोंदवण्यात आला होता. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळाजवळील CCTV फुटेजची बारकाईने पाहणी करून संशयितांची ओळख पटवली. त्यानंतर 26 जुलै रोजी रात्री 11:17 वाजता खालील तिघांना अटक करण्यात आली. निखिल मिरासाब माडिक वय वर्ष 21 शांतीनगर मद्रासी कॉलनी. अनिकेत आकाश साबळे वय वर्ष 23 शाहूनगर वीज बोर्ड पाठीमागे. राजू अशोक सोनावळे वय वर्ष 23 नुरानी मशीद जवळ 100 फुटी रोड. तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरीचा माल निखिल पाठीमागच्या शेडमध्ये लपवून ठेवला असल्याचे सांगितले. जप्त मुद्देमाल. विविध प्रकारच्या कॉपर वायरचे बंडल रुपये 26,130. सुझुकी बर्गमन मोटारसायकल MH10 EF 9409 रुपये 50,000. होंडा ॲक्टिवा DLX MH10 EL 8907 रुपये 50,000. एकूण मुद्देमाल रुपये 1,26,130. या कारवाईत पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर व उपविभागीय अधिकारी श्रीमती विमला M यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, सहाय्यक निरीक्षक चेतन माने व DB पथकातील अमर मोहिते, दिनेश माने, महम्मद मुलाणी, प्रशांत माळी, योगेश पाटील, सचिन घोदे, सुनील शिंदे आदी कर्मचाऱ्यांनी कामगिरी बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी अमर मोहिते करीत आहेत.